नमस्कार मंडळी आणि माझ्या मैत्रिणींनो, दिवाळी आता अगदी खूपच जवळ आलेली आहे आणि सगळ्याच मैत्रिणी आता फराळाला लागलेल्या असतील. तसंच मी सुद्धा फराळ करायला लागलेली आहे. सगळ्यात अगोदर तर चकलीच्या भाजणीपासून सुरुवात झाली. तर चला आज मी कशी भाजणी बनवते तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर इथे मी ही जी वाटी दिसते ना, तर त्या वाटीने 4 वाट्या तांदूळ घेतले होते आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून आणि फॅन खाली वाळवून घेतले. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ. त्यानंतर पोहे घेतले पाऊण वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे त्यापेक्षा छोट्या वाटीने साबुदाणा घेतला. आणि आता तांदूळ वगैरे छान फॅन खाली वाळलेले आहेत. कढई ठेवली तापायला आणि त्यानंतर त्यामध्ये ते भाजायला ठेवलेले आहेत. पण तांदूळना थोडेसे जास्त झाले, म्हटलं व्यवस्थित भाजल्या जाणार नाही म्हणून मग मी थोडे कमी करून घेतले आणि आता कमी तांदूळ छान असे गॅसवरती भाजून घेणार आहे. तर या पद्धतीची भाजणी मी दरवर्षी करते आणि माझी चकली अजिबात सुद्धा बिघडत नाही. तर मी सुद्धा तुमच्यासारखीच यूट्यूबवरूनच शिकलेली आहे, पण मग मी हीच पद्धत फॉलो करते. दुसरी कुठलीही पद्धत मी म्हणजे अजून केलेलीच नाही आहे, कारण या पद्धतीची चकली माझी छानच होते आणि एकदम असे आतून कुरकुरीत पोकळ आणि खूप छान क्रिस्पी क्रंची चकली बनते. त्यामुळे म्हटलं चला आता वेगळी पद्धत नको. तर तांदूळ आपल्याला जास्त लालसरही नाही आणि कलर त्याचा चेंज होऊ द्यायचा नाही, मात्र ते भाजले पाहिजे. हातात घेतल्यानंतर तांदळाचा असा छान असा चुरा झाला पाहिजे. त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ आहे ना, ती देखील मी इथे भाजायला घेतलेली आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या डाळी म्हणजे घरच्या डाळी आहेत या, तर मी याला कुठल्याही प्रकारे धुतलेलं वगैरे नाही आहे, कारण आम्ही घरच्या डाळी ज्या असतात त्या अतिशय स्वच्छ असतात आणि चकली दिसायला जरी थोडीशी काळसर दिसत असली, त्याचा कलर जरी थोडासा काळपट आलेला असला तरी पण ती खायला अगदी मस्त लागते. कारण घरच्या डाळी मी इथे यूज करते आणि धुत नाही विशेष म्हणजे. तर मग म्हटलं दिसण्यापेक्षा आपल्याला खाण्याचं आहे, चव छान झाली पाहिजे म्हणून मग मी ज्या पाटीच्या डाळी असतात ना त्याच घेतलेल्या आहे. उडीद डाळ देखील आणि मूग डाळ देखील, दोन्ही डाळीला म्हणजे काळी पाट आणि मूग डाळीला हिरवी पाट आहे. तर काहीही हरकत नाही, तुमची जर घरची डाळ असेल ना तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मी दरवर्षी याच पद्धतीने करते, कुठल्याही प्रकारे डाळी विकत वगैरे आणत बसत नाही किंवा या डाळीला धुवून त्याचं साल वगैरे काढत बसत नाही. जशा आहे तशाच मी छान अशा भाजून घेते. आणि आता बघू शकताय हरभऱ्याची डाळसुद्धा थोडीशी डाग पडेपर्यंत भाजून घेतली. त्यानंतर उडीद डाळ टाकली. उडीद डाळ सुद्धा छान अशी खमंग वास आपल्या चकलीच्या भाजणीचा घरामध्ये सुटला पाहिजे. अगदी कोणीतरी येऊन म्हटलं पाहिजे की काहीतरी भाजणं चालू आहे का, खूप सुंदर असा वास येतोय, सुवास येतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजणी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर पोहे घेतलेले आहेत आणि साबुदाणा देखील घेतलेला आहे. तर पोहेच्या म्हणजे आपल्याला हे जे प्रमाण असतं ना, हे अर्ध करत जायचं आहे. 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, त्याच्या अर्धे पोहे आणि त्याच्या अर्ध्या साबुदाणा. त्यानंतर मसाल्यामध्ये मी इथे जिरे, धने आणि ओवा घेतलेला आहे आणि 2 ते 3 लवंग आणि 2 मिरे टाकलेले आहेत. याने आपल्या चकलीला अजूनच छान चव येते. दिवाळी फराळाला सुरुवात केली आणि छान अशी चकली भाजणी बनवून घेतली. तर मी दरवर्षी याच पद्धतीने चकलीची भाजणी बनवते आणि जरा सुद्धा ती बिघडत नाही, माझी चकली एकदम छान होते. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता. पण त्यापेक्षाही जास्त सुंदर आपले जे रेसिपीचे चॅनल आहेत ज्या ताईंचे, तर त्यांच्या चॅनलवरून जर तुम्ही रेसिपी ट्राय केली तर अधिकच छान राहील. मी सुद्धा त्यांच्याकडूनच शिकलेली आहे, पण ही पद्धत जी आहे ना ही अजिबात बिघडत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगतेय. तर चला आज चकली भाजणी वगैरे बनवून घेतली, घरातली सगळं काम आवरलेलं आहे आणि आता फक्त हे थंड झाल्यानंतर याला गिरणीवरून दळून आणायचं आणि चकली जेव्हा होईल तेव्हा शेअर करेलच तुमच्यासोबत. पण आज फक्त मी भाजणी बनवते. चला आता सगळं काही भाजून झालंय आणि बघू आता पुढे कधी चकली बनवते. तर चला आता भाजणी तर संपूर्ण भाजून झालेली आहे. फक्त याला आता छान थंड होऊ द्यायचं आणि गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर गिरणीतून दळून आणताना आपल्याला याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम असं दळून आणायचं आहे. त्यानंतर आता चकली कधी बनेल तर ती जेव्हा कधी मी बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्यानंतर मी रव्याचे लाडू बनवायला घेतले. तर रव्याचे लाडू पाकातील जे आहे ना ते माझ्याकडून बऱ्याचदा बिघडतात. तर म्हटलं चला आता ही पद्धत ट्राय करून बघूया. तर त्यासाठी मी इथे
2 वाटी रवा घेतलेला आहे। ही जी वाटी दिसते ना तुपाची, याच वाटीने त्याच वाटीने 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप, हे असं प्रमाण अर्ध अर्ध आपल्याला करत जायचं आहे। तर रवा अतिशय जो बारीक असतो ना, चिरोटी रवा म्हणतात त्याला, तो रवा आपल्याला घ्यायचा आहे। आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ना, त्यापैकी थोडंसं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे तूप शिल्लक राहील वाटीमध्ये, एवढंच तूप त्यामध्ये ठेवायचं आहे आणि बाकीचं कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे। गॅस अगदी कमी मंद आचेवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला रवा भाजून घेतो। त्यानंतर जी 1 वाटी साखर घेतलेली होती ना, तर ती मिक्सरच्या भांड्यावरती छान अशी बारीक ग्राइंड करून घ्यायची आहे। आणि रवा भाजायला इथे पेशन्स लागतात, कारण आपल्याला गॅस कुठेही अजिबात फुल करायचा नाही आहे, अतिशय कमी गॅसवर, कारण रव्याचा कलर देखील बदलला नाही पाहिजे। रव्याचा कलर जर बदलला तर मग आपल्या लाडूचा कलर देखील थोडासा लालसर येतो आणि मग ते दिसायला अजिबात चांगलं वाटत नाही। त्यामुळे मग आपल्याला एकदम कमी गॅसवर अतिशय सुगंधित असा वास आला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये तूप थोडं थोडं ॲड करत जायचं आहे। आणि ही पूर्ण वाटी, म्हणजे जी अर्धी वाटी तूप आपण घेतलेलं होतं ना, तर ते पूर्ण आपल्याला इथे लागलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा रवा 20 ते 22 मिनिटांमध्ये माझा हा रवा भाजून झालेला आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। इथे लक्षात ठेवा, गॅस आपल्याला बंद करायचा आहे। त्यानंतरच त्यामध्ये साखर घालायची आहे। जी 1 वाटी साखर घेतलेली होती ना, ती मी घरीच बारीक करून घेतलेली आहे आणि ताजी साखर असल्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारची, कारण आपण ही घरची साखर बारीक केलेली असते ना, म्हणून यामध्ये अजिबात गुठळे वगैरे होत नाही। तर याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे। छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपल्याला याला झाकण ठेवून 40 ते 45 मिनिट तसंच झाकून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस मी सांगते। तर त्या अगोदर मी इथे चहा पण ठेवलेला होता, कारण की मग असे काही फराळाचे पदार्थ बनवताना मला चहा घ्यायला खूप आवडतं, कारण मग रिफ्रेशिंग वाटतं आणि थोडीशी एनर्जी पण येते आणि अजून जास्त पुढचे पदार्थ करायला छान वाटतं। तर आता झाकून ठेवलेलं मिश्रण 45 मिनिटानंतर मी उघडलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं आहे, कारण हे एकदम छान असं एकजीव होतं आणि मऊ होतं आणि लाडू बांधायला आपल्याला अतिशय सोपे जातात। त्यामुळे मग याला आपल्याला मिक्सरमध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये घालून छान असं मी त्याला फिरवून घेतलं आणि त्याचं टेक्स्चर एकदम मऊसूत असं झालेलं आहे। आणि माझ्याकडे ना हा लाडूचा असा साचा आहे। तुमच्याकडे जर साचा नसेल तर हाताने सुद्धा हे लाडू अतिशय छान बांधले जातात। तर मी म्हटलं एक तुम्हाला साच्याने पण करून दाखवावं। आणि हे साचे सध्या सगळीकडे विकायला भेटत आहेत, तुम्ही नक्कीच एक घरामध्ये घेऊन ठेवा। तर बऱ्याचदा आपल्याला लाडू बांधायला ज्यांना येत नाही ना, त्यांच्यासाठी हा खूप सोपा ऑप्शन आहे। तर अशा पद्धतीने त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याला अशा पद्धतीने खोलून घ्यायचं आहे। बघू शकता अतिशय गोल गरगरीत असे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत। आणि आता एक लाडू मी तुम्हाला हाताने देखील इथे बनवून दाखवते आणि हाताने देखील हे लाडू अतिशय घट्ट आणि छान बनतात, म्हणजे कुठल्याही प्रकारे रेलत नाही आणि चवीला तर खरंच खूप भन्नाट लागतात, अतिशय मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळतात। आणि छान असे लाडू हाताने देखील मी तुम्हाला बांधून दाखवलेला आहे आणि साच्याने देखील बांधलेला आहे। तर ह्या पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा। फक्त काही टिप्स इथे लक्षात ठेवायचे आहे। रवा भाजताना आपल्याला तो एकदम कमी गॅसवर भाजायचा आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपण साखर मिक्स करतो त्यावेळेस आपला गॅस बंद पाहिजे, नसता मग काय होतं की साखरेला पाणी सुटू शकतं आणि लाडूचं मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं। त्यामुळे मग साखर गॅस बंद करूनच साखर आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे। अजून एक टिप्स, जर समजा नाहीच जमलं, हे जर खूपच जास्त म्हणजे दरदरीत झालं आणि तुमचे लाडू जमतच नसतील, थोडासा तुम्ही यामध्ये दुधाचा शिपका घालू शकता आणि लाडू बांधू शकता, त्याने सुद्धा अतिशय सुंदर, पण अतिशय कमी प्रमाणामध्ये फक्त शिपका आपल्याला इथे दुधाचा द्यायचा आहे। आणि माझे गोल गरगरीत आणि चवदार असे लाडू बनवून तयार आहेत। तर या दिवाळीत तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, अजिबात बिघडणार नाही आणि सगळ्यांना घरच्यांना आवडतील देखील। चला तर मग आता भेटूया पुढच्या एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत आणि छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि बाय। आणि लाडू केल्यानंतरचा बिहाइंड द सीन असा आहे माझा। तर सगळ्याच गृहिणींचं ज्यावेळेस आपण हे दिवाळी फराळ बनवतो, फराळ तर खूप छान होतं, पण त्यानंतरची जी कसरत असते आवरण्याची ती सगळ्यांचीच अशी असते, पण त्यातच एक वेगळा आनंद असतो। चला तर भेटूया पुन्हा एकदा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक देखील करा। चला मग बाय।